हे बघा, मी नेता नाही, तुम्हाला जे अपेक्षित उत्तर आहे ते मी आत्ता देऊ शकत नाही, कारण एकदम इलेक्शनचा पिरियड आलेला आहे आणि माझ्यामुळं एखादा माहोल खराब होऊ नये, महायुतीमध्ये काहीतरी घोटाळा होऊ नये म्हणून मी त्या विषयावरती खरं बोलू शकत नाही आत्ता या घडीला. परंतु ज्यांनी सत्ता भोगली, अजितदादांच्या सोबत कोणी आलेत, भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत, अडचणीच्या काळात भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला मदत केलेली आहे. अरे एकदा आमदार गेली तर काय बिघडतं आहे का? हां, 50-50 वर्ष आमदारकीच मिळावी यासाठी तुम्ही जर कुणी लोक बदलत असाल तर त्याला काही फार महत्त्व आहे असं मला वाटत नाही. आणि पवार हा विषय का नाही, खरं तर मला म्हणजे आता ह्या विषयावरती लोकांचं खरं तर क्यू येते क्यू. अरे जो माणूस गेली 55 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करतो, जो माणूस दुष्काळी तालुक्यांना पाणी देऊ शकला नाही, जो गावगाड्यामधल्या लोकांना रस्ता देऊ शकला नाही, गावातल्या लोकांना घरकुल देऊ शकला नाही, पोरांना नोकऱ्या देऊ शकला नाही. आज ही आमची काय मागणी आहे? राजे उमाजी नायकांची जयंती सरकारनं साजरी करावी. 4 ओळीचं पत्र काढायचं होतं, 1 रुपयाचं बजेट लागत नव्हतं. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती सरकारनं साजरी काहीच केलं नाही हो. ह्या माणसांनी फक्त अशी काही लोक सांभाळली, कारखानदार केले, सूतगिरण्या दिल्या आणि त्यांना तिथं वतनदार म्हणून नेमलेलं आहे. पवारांना जी परिस्थिती तुम्हाला वाटते पश्चिम महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळं घडेल, काही घडणार नाही. हे वाक्य तुम्ही लिहून ठेवा. मी टेंभुर्णीत तुम्हाला सांगतोय, खासदार किती मतांनी निवडून आले त्यांचे? 1 लाखांना आला असेल, 70,000 आला असेल, कुठं तर 1.5 लाखांना आला असेल. हे गणित फार मोठं नाही आहे. भारतीय जनता पार्टी आणि माहितीसाठी संविधान बदलणार. पवारांनी म्हणावं संविधान बदलणार. पवारांना कधी बाबासाहेबांच्या विषयी आस्था होती? काँग्रेसमध्ये ते पूर्वी होते, बाबासाहेबांचा 2 वेळा पराभव झाला होता. मराठवाड्याचं तुम्ही सगळी परिस्थिती बघितली. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरण करण्याच्या वेळेस 500,000 लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडली. हजारो दलित वस्त्या झोपड्या जाळून टाकल्या. त्या पवारांना संविधानाचं काय पडलं होतं का? पण मताचं राजकारण, संविधान बदलणार आहेत. गावातला पाटील देशमुखसुद्धा म्हणायचं संविधान बदलणार आहेत. मला आनंद त्या गोष्टीचा आहे. जाऊ दे, आमच्या सीटा कमी आल्या, पण गावातला पाटील देशमुखसुद्धा म्हणत होता की संविधान बदलणार आहेत. बाबासाहेबांचं संविधान आहे, हे बदललं नाही पाहिजे. हे खरं तर बाबासाहेबांच्या संविधानाचाच विजय आहे. त्यामुळं आता विधानसभा आहे, संविधानाचा विषय तर विधानसभेत येत नाही, हा लोकसभेचा विषय आहे. आता तुम्ही खोटं पसरवू शकत नाही. काही जरी खोटं बोलला तर पवाराचं चिचोकं आता विकलं जाणार नाहीत. हे तुम्ही लिहून ठेवा. आणि मी सांगली जिल्ह्यात नाही, 5 जागा ह्या महायुतीच्या येणार आहेत. हे लिहून ठेवा तुम्ही, 5 जागा. मग कुठे येणार आहेत? कोल्हापूरचा मी हिशोब सांगतो तुम्हाला. तिथं प्रकाश आवाडे इचलकरंजीत हमखास निवडून येणार आहे. तिथं हातकणंगलेला ज्याला सीट मिळेल तिथं विनय कोरे, भारतीय जनता पार्टी आणि प्रकाश आवाडे ती सीट निवडून येणार आहे. शिरोळमध्ये तिथं यड्रावकर हमखास निवडून येणार आहेत. तिकडं हसन मुश्रीफ ती सीट आहे. परत इकडं प्रकाश आंबेडकर आहेत. किती सांगू मी तुम्हाला आकडेवारी. तिकडं चंदगडची सीट आहे. एखादी दुसरी इकडं तिकडं होणार हो. त्यानं काय एखादा उंदीर माजला म्हणून तो काय बैलगाडी ओढतो का? उंदीर माजला तर तो घुस होईल, तो बैल होऊ शकत नाही ना. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.